त्या दिवशी हॉस्पिटलमधून निलेशला का कॉल केलेलास? थोड्या वेळापूर्वी तुला कोणाचा कॉल आलेला? आदित्यने विचारलं आणि तन्वी डोळे फाडून त्याच्याकडे बघत होती. तिने निलेशला लावलेल्या कॉलबद्दल प्रिया सोडून कोणालाच माहिती नव्हतं. तिने प्रियाकडून आधीच प्रॉमिस घेतलेला, सो तिच्याकडून आदित्यला हे कळणं शक्य नव्हतं. तरी याला कसं कळलं? त्यात आता काही वेळापूर्वी आलेल्या कॉलवर तर ती स्वतः जास्त बोलली नव्हती. तरी याला कसं समजलं? असाच काहीसा गोंधळ तिच्या मनात चालू होता. मी स्वतःकडे बोट दाखवत डोळे वटारून मी निलेशला फोन लावला. आश्चर्यचकित झाल्यासारखं ती त्यालाच विचारत होती. तो मस्त तिची नाटकं बघत कपाटाला टेकून हाताची घडी घालून उभा होता. चक्क मी कोणा निलेशला फोन लावत नसते. तिची अजूनही नाटकी चालूच होती. तुझ्याने टाईम संपला की सांग, म्हणजे तसं मी सर्वांना सांगतो. त्यानंतर तू काय आहे ते तू निवांत मला सांग. मला काही घाई नाही. तसंही मी आज इथेच थांबणार आहे. तो अजूनही रिलॅक्स उभं राहून बोलत होता आणि तिकडे हिने एक आवंढा गिळला. एक मिनिट, मी का घाबरते या जंगली गोरिलाला? तिने मनात स्वतःला विचारलं. मी कोणाशी बोलते हे मी तुम्हाला का सांगू? मला कोणाचा कॉल आला आहे हे तुम्हाला कसं माहिती? माझे कॉल रेकॉर्ड करत आहात का? आता काय आहे? निलेशने काहीसं चिडतच फोन उचलला होता. तू आम्हाला बोलला होतास आमचं नाव मध्ये येणार नाही. मग आदित्याला कसं समजलं आम्ही यात आहोत ते? समोरून भयानक चिडलेला आवाज आला. तो तुम्हाला दूध खुळा वाटला की काय? तुम्ही काहीही कराल आणि त्याला कळणार नाही. निलेशने त्या टोनमध्ये कुस्तिकपणे सांगितलं. व्हॉट? दूध? नीट मराठी न कळल्यामुळे त्याने परत विचारलं. म्हणजे तो मूर्ख वाटला का तुम्हाला की त्याच्या बायकोला काही कराल आणि त्याला कळणार नाही? निलेश पण आता थोडंसं चिडून बोलला. तू तुझ्या माणसांना सांगणार होतास, मग आमचं नाव मध्ये कसं आलं? भीती मिश्रित राग असा काही समोरून आवाज आला, ज्यावर निलेश मोठमोठ्याने हसू लागला. समीर म्हात्रेजी, तुम्ही सर्व काळे धंदे करता ते असेच करता का? निलेशने हसतच कुस्तिकपणे विचारलं. आमचे काळे धंदे पण पूर्ण इमानदारीने करतो आम्ही. समीर म्हात्रे चेहऱ्यावर आलेला घाम पुसत बोललो आणि निलेश पुन्हा हसू लागला. यापुढे मला फोन लावायचा नाही. निलेशने समीर म्हात्रेचं काही न ऐकून घेता हसतच फोन कट केला. पण खरं तर तो सुद्धा मनातून खूप घाबरला होता. शिट, त्याला माझं नाव समजलं असेल तर? दादाला बोलावू? पण त्याला बोलावलं तर? निलेश त्याच्याच विचारात हरवला होता. आदित्य तन्वीसमोर हाताची घडी घालून उभा होता. त्याची तिच्यावर रोखलेली नजर अजूनही तशी स्थिर होती. तिने कितीही काहीही केलं तरी तो शांतपणे न बोलता उभा होता. पण नजरेतील झरप कोणालाही अस्वस्थ करायला पुरेशी होती. तन्वी कितीही दाखवत असली तरी त्याची स्थिर नजर तिलासुद्धा अस्वस्थ करत होतीच. डोंट स्टेअर मी, ती खोटा राग दाखवत बोलली, पण त्याला काहीच इफेक्ट झाला नाही. तो अजूनही तिला हसतच बघत होता. ओके फाईन, लावलेला मी त्याला फोन. तन्वी काहीसं चिडून बोलली. त्याने अजूनही काहीच रिॲक्ट नव्हतं केलं. हे बघा, तुम्ही मध्ये पडू नका. मी त्याला हँडल करते. मला माहीत आहे त्याचे डॅड तुमचे पार्टनर आहेत आणि त्यात विशाल तुमचे. तन्वी बोलतच होती की आदित्यने मध्येच तिला रोखलं. माझा बिझनेस पार्टनर असो किंवा अजून कोणालाही माझ्या फॅमिलीला तुला हात लावायची परमिशन मी देत नाही. तुमच्याकडे जर कोणी नजर वर करून जरी बघत असेल तर त्याचे डोळे त्याच्याच हातात काढून देऊ शकतो मी. आदित्य चिडून बोलला. यावेळी त्याच्या आवाजात आणि नजरेत असलेला राग समोरच्याला गार करण्यासाठी पुरेसा होता. तन्वी काहीच बोलली नाही. यावेळी काही बोलणं म्हणजे नुसता वाद. त्यातून हाती काहीच चांगलं हाताला लागलं नसतं, म्हणून तिनेही बोलणं टाळलं. आदित्य अजूनही तिच्याकडे बघत होता.
आणि ती त्याला इग्नोर करण्याच्या प्रयत्नात फोन बघत होती. रूममध्ये शांतता होती. दोघांपैकी कोणीही काहीही बोलत नव्हतं. आदित्य, प्लीज तुम्ही मध्ये नका पडू, मी मॅनेज करते. आधी निलेश. आधी तू काय केलं आणि काय नाही हे तुझ्याकडे ठेवायचं, समजलं? यापुढे मला नको त्या उचापती नको आहेत. तन्वी, यापुढे जर तुला काही झालं तर तर काय, मी काळजी घेऊ शकते. एकदा झालं म्हणून नेहमी असं? मी नेहमी होण्याची वाट पाहायची आहे का? एकदा झालेल्या हॉस्पिटलवारीने समाधान नाही मिळालं जे तुला परत जायचं आहे. मी पुढच्या वेळी तुला जितकी मोकळी द्यायची होती तेवढी दिली आणि त्याचे परिणाम काय झाले ते मी बघितलं. यापुढे जर न सांगता कुठेही गेलीस तर तू माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये काम करणार आहेस, 24 तास माझ्यासोबत. सो कुठेही एकटीने जाण्याचा विचारसुद्धा मनात आणू नकोस. दोघेही भांडत होते. एकमेकांना अडवत त्यांचं म्हणणंच पटवून देत होते. निलेशचं काय करायचं ते त्याला मी बघते. त्याला अडवत ती मध्येच बोलली, नको तिकडे शहाणपणा करू नकोस. मला माहीत आहे तू करू शकतेस, पण तरी नेहमी हट्ट केला पाहिजे असं नाही, आदित्यने ठामपणे सांगितलं. ती पुढे काही बोलणार त्याआधी तन्वीचा फोन वाजला. तसं त्याला हात दाखवत तिने कॉल रिसीव्ह करत स्पीकरला टाकला. ए वहिनी, कशी आहेस ग? आत्ताच पिहूचा कॉल आलेला, तू पडलीस. लागलं का जास्त? डॉक्टर काय बोलले? एका दमात अनुने प्रश्न विचारले. तसा आदित्य दीर्घ श्वास घेत नकारार्थी मान हलवत बेडवर येऊन झोपला. तो तन्वीच्या मांडीवर डोकं ठेवूनच. त्याच्या अशा वागण्याने ती क्षणभर गोंधळलीच. काय माणूस आहे, काही वाटतं की नाही? नालायक माणूस. माझा फ्रॅक्चर झालेला पाय म्हणजे आयती मिळालेली उशी आहे का? काल अक्षय पण तसाच झोपला, पण त्याचं ठीक होतं. तो नेहमीच झोपतो माझ्या मांडीवर डोकं ठेवून. पण आदित्य असं? लाज नावाचा प्रकार तर माहीत नाहीच. पण अरे, विचारण्याची फॉर्मॅलिटी तर करायला पाहिजे ना. पण नाहीच. निर्लज्ज जंगली गोरीला. मनातच विचार करत त्याला शिव्या घालत होती, पण चेहऱ्यावर मात्र पूर्ण गोंधळ उडालेला. अनुष्काच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नव्हतंच. हॅलो वहिनी. तन्वीचा रिप्लाय न आल्याने ती ओरडत होती, तर काही वेळापूर्वी रागावलेला आदित्य मात्र शांत डोळे बंद करून त्यांचं बोलणं ऐकत होता. काय शांत झोपला आहे, जणू काही झालंच नाही. इतके मूड स्विंग तर प्रेग्नंट लेडीजचे सुद्धा होत नसावेत. जाऊ दे, मला काय माहीत कोणाचे मूड किती स्विंग करतात ते. परत एकदा मनात शिव्यांचा कार्यक्रम करून झाला. बहिणी, ठीक आहेस ना? अनुचा परत आवाज. आदित्य मात्र शांत राहून ऐकत होता. डोळे बंद करूनही तन्वीची रिॲक्शन काय असेल याचा अंदाज लावला होता, पण चेहरा निर्विकारच. हो, मी ठीक आहे, नाही लागलं मला. अडखळत स्वतःला सावरत तन्वी बोलली. बहिणी, मी आज येते तुला भेटायला. तसंही 2 दिवस नाही आले ना, अनु बोलली. नको येऊस, ती उद्या तिकडे येते. तन्वी काही बोलायच्या आतच आदित्यने सांगितलं आणि हिचे डोळे वट्टारले गेले. त्याचबरोबर तिच्या लक्षात आलं, तिच्याही नकळत तिचे हात त्याच्या केसात गेले होते. तिने पटकन हात बाजूला केलं. ए वहिनुडी, तू खरंच उद्या येते? मज्जा, आपण फुल धम्माल करू, अनु एक्साईट होत बोलली. अनु, मी थोड्या वेळाने कॉल लावते. अनुच्या एक्साइटमेंटकडे दुर्लक्ष करत ती बोलली. ओके. भाई, उद्या येताना मला ड्रेस आण, नाहीतर आईसाहेबांना मी सांगीन तुम्ही इतके दिवस तिकडेच होतात. जे सांगायचंय ते सांग. तन्वीने त्याच्या केसातून काढलेला हात परत केसात ठेवत डोळे बंद ठेवूनच त्याने सांगितलं. गालात एक स्मित होतं. तू घर जावे होणार आहे हे पण सांगते. तो ऐकत नाही बोलल्यावर तिने अजून भांडायला सुरू केलेलं. ओके सांग, तुझा पॉकेट मनी उद्यापासून बंद. आदित्यने शेवटचं अस्त्र काढलं. भाई, तुम्ही किती चांगले आहात.
ते तर काल ना मी एक ड्रेस बघून आले, तो मला हवा आहे. आवाजात कमालीचा बदल आणत ती बोलली. तन्वी त्यांचं बोलणं गालात हसतच एन्जॉय करत होती. काल किती शॉपिंग केली? आदित्याने डोळे बंद ठेवूनच विचारलं. बाई, आईसाहेब बोलवत आहेत, बाय. बहिणुडी, उद्या भेटू, ती लगेच फोन कट करत बोलली. मी तिकडे जाते. तो आता थोड्या वेळापूर्वी काय बोलला हे कन्फर्म करण्यासाठी तिने त्याला परत विचारलं. हो, तू तिकडे आपल्या घरी येतेस. तो अजूनही तितका शांत होता. मला अजूनही नीट चालता येत नाही. तुला तिकडे मी चालत नाही नेणार, आपल्याकडे गाडी आहे, तिला मध्येच तोडत त्याने सांगितलं. व्हेरी फनी. आदित्य प्लीज, अजून थोडे दिवस, ॲटलिस्ट बँडेज निघेपर्यंत. तिला काय बोलावं काही सुचत नव्हतं. त्याला अजून 4-5 दिवस लागतील, तेही जर तू रेस्ट केलास तर. नाही तर. बोलता बोलता तो मध्येच थांबला. मला नाही जमत नीट चालायला, मध्येच खूप दुखतो. ती काकुळतीला येऊन बोलत होती. मला तू माझ्या नजरेसमोर हवी आहेस, दॅट्स फायनल. नाहीतर अनु बोलली तसं मला घरजावई बनवून यावं लागेल. या, तिने हाताची घडी घालत सांगितलं. अजिबात नाही, तू तिकडे येत आहेस आणि हे तूच मॉम डॅडला सांगणार आहेस. परत तिचा हात केसात घालत तो बोलला. अजिबात नाही, मी कुठेही येणार नाही की इथून कुठेही जाणार नाही. तसंही तुमचं काय काम आलं की न सांगता निघून जाल आणि मी लटकेन. ती बोलली तसं त्याने एक डोळा उघडून तिला बघितलं. मी कुठेही जाणार नाही, तिने परत सांगितलं. तुम्हाला कुठे जायचं आहे तर जाऊ शकता, मी तिकडे येणार नाही. तो काही बोलत नाही बघून तिनेच परत सांगितलं. मी न सांगता गेलो म्हणून तर तू असलं काही केलं नाही ना? गालात हसत त्याने मिश्किलपणे तिला विचारलं. तसं ती गडबडली. मला काय वेळ लागला आहे का तुमच्यासाठी असलं काही करायला? लगेच स्वतःला सावरत ती बोलली. नाही म्हणजे लास्ट टाईम निलेश आलेला तेव्हा मी आलेलो ना, म्हणून आत्ताही मी यावं असं वाटत असेल तर. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत तिचा अंदाज घेत तो बोलला. मी असलं काही केलेलं नाही. आता भाड्याची जागा खाली करा, मला कामं आहेत. त्याचं डोकं उचलत ती बोलली. ओय, भाड्याची नाही, इट्स माय प्लेस ओनली. उठून बसत तिच्याकडे थोडं झुकत तो बोलला. तसं तिने तोंड वाकडं करून त्याला दाखवलं. मनात मात्र गुदगुल्या होत होत्या. काय समीर म्हात्रेजी, कसे आहात? समर्थ नुकताच समीर म्हात्रेच्या ऑफिसमध्ये गेलेला. अपॉइंटमेंट नसली तरी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या कॅबिनमध्ये जायला जास्त वेळ लागला नव्हता. तू तू इथे कसा? समीर म्हात्रे अडखळतच बोलला. त्याच्याच कॅबिनमध्ये तो उभा राहून बोलत होता, तर समर्थ मस्त आरामात समोरच्या खुर्चीवर बसून बोलत होता. काय करणार, बॉसने जे काही सांगितलं ते विसरलास वाटतं, म्हणून म्हटलं आपणच भेटावं, परत एकदा आठवण करून द्यावी. समर्थ अजूनही रिलॅक्स होता. मी काय केलंय असं? आवाजात धीटपणा आणत समीर म्हात्रेने विचारलं. समीरजी, तुम्ही काहीच केलं नाही तो, पण काय आहे ना, आमचं असं सहज मूड झाला म्हणून तुझे 3, जास्त नाही फक्त 3 प्रोजेक्टचं काम आता थांबणार आहे आणि ते यापुढे देशमुख ग्रुप करणार आहेत. समर्थने त्याच्या कॉलरवरून सहज हात फिरवत धूळ झटकण्यासारखं केलं. चेहऱ्यावर क्रूर हसू होतंच, जे बघून समीर म्हात्रे पुरता घाबरला होता. काय आहे ना, तू ज्यांना उडवलं ना ते आमच्या बॉसच्या वाईफ होत्या. ते तर तुझं नशीब की तिकडे तुझी माणसं नाही, फक्त तुझ्या साईटवर माल डिलेवरी करणारा ट्रक सापडला, नाहीतर तूच. समर्थने मानेवरून हात फिरवत सांगितलं. यापुढे तुझी एक चूक आणि तू ढगात. हा माझा नाही, बॉसचा मेसेज आहे. समर्थने सर्व शांतपणे सांगितलं. समीर म्हात्रेला एकदाही बोलू न देता तो बाहेर निघाला सुद्धा.
मला खाली येऊन बसायचं आहे सर्वांसोबत, तन्वीने धिंगाणा घातला होता. एक मीटिंग असल्याने आदित्य ऑफिसला निघून गेला होता. तुला सर्वांसोबत बसायचं आहे ना, आम्ही इथे येऊन बसतो की, मॉम काळजीने बोलत होत्या. आजच ती पडली होती, त्यात परत तिला कुठेच घेऊन जाणं म्हणजे सर्वांना काळजी होती तिची. पण मॅडम काय मॅडमच. नाही म्हणजे नाही, मला खाली यायचं आहे. लॉनमध्ये बसून कांदा भजी खायची आहेत. ती अजूनही ओरडत होती. कांदा भजी नाही हा तनू, पायाला लागलं आहे. उगाच बेसनचं काही नको खाऊस. ए काके, तू आता मला खायला पण नाही देणार, ती नाटके करत बोलली. अगं राजा, असं नाही, तुला जखम आहे ना म्हणून काळजी वाटते. ऐक ना, इथे शांतपणे बस, मी तुला पिझ्झा आणते. काके काळजीने तिच्या गालावरून हात फिरवत बोलल्या. मी नाही बोलले ना, मला आता खाली जायचं आहे, नाहीतर मी जाते माझ्या घरी. तन्वी रागात सांगितल्याचं दाखवते, पण तिरप्या नजरेने सर्वांकडे बघत होती. गुड्डू, काय हा बालिशपणा, डॅड ओरडलेच. मला इथे बसून कंटाळा आला आहे. मग आधीच असं न सांगता जायचं कशाला, डॅड अजून ओरडत होते. काय गडबड चालू आहे, नुकत्याच आलेल्या आदित्यने सर्वांकडे नजर फिरवत विचारलं. जीजू, तिला खाली जायचं आहे, पिऊने सांगितलं. हे लटकलेलं तंगडं घेऊन त्याने विचारलं, काहीसं रागात तन्वीकडे बघत. हो, ती ऐकतच नाही. जीजू, तुम्ही तिला उचलून आणा. पिहू डोळे मिचकावत बोलली खरं, पण त्यानंतर तिला सर्वांचाच ओरडा मिळाला होता. उचलून, तेही या. मध्येच एक पॉज घेत, उचलून नको, मी एक काम करतो, हा जो जिना आहे ना त्यावर तिला बसवतो, स्लाईड करत येईल खाली. गाद्या टाकून ठेवा, नंतर तिचं ती चालत जाईल, तिला जिकडं जायचं आहे तिकडे. आदित्य सिरियस टोनमध्ये बोलला, पण बाकी सर्व हसत होते. तन्वी सर्वांकडे रागात बघत होती. गोरीला, सर्वांसमोर कसंही बोलतो, मनातच त्याला बडबडत होती. काय बेस्ट आयडिया आहे. डॅड, पिहू तू खाली गादी टाक, मी आणि काका या गुंडीला उचलून आणतो, अक्षयमध्ये बोललाच. डॅड, त्यापेक्षा अजून एक सोपी आयडिया आहे. तुम्ही खाली गादी लावा, मी आणि काका हिला खाली फेकतो, अचानक सुचल्याने अक्षयने एक्साईट होत सांगितलं. यांचं न ऐकता आदित्य कधीच फ्रेश व्हायला निघून गेलेला. आता 1 मिनिटाच्या आत जर तू इथून गेला नाहीस ना, तर तुला खिडकीतून खाली फेकते, एक उशी मारत तन्वी चिडून बोलली. तसा तो गप्प निघून गेला. आदित्य आल्याने सर्वच खाली निघून गेले, तर ही रागात तिकडेच बसून फोन बघत होती. तन्वी, बाहेर आल्यावर आदित्यने आवाज दिला, पण तिने जाणून बुजून लक्ष नाही दिलं. मी खाली जातोय, तुला यायचं असेल तर सांग, तो बोलला, पण तरी ती काही बोलली नाही. मग त्याने पुढे काहीही न बोलता तिला उचलून खाली नेलं. ए आ गए हमारे हिरो हिरोईन, पिहूने शिट्टी वाजवत सांगितलं. तू कोंबड्यावर जरा दया कर, नुसते ते ड्रमस्टिक खाऊन खाऊन वजन बघ किती वाढलंय, तो हळूच तिला बोलत होता. मी नव्हतं सांगितलं मला उचलायला, हिरो बनायचा शौक आहे ना मग गप्प चालायचं, ती ॲटिट्यूडमध्ये बोलली. तो काहीही न बोलता चालत होता. डॅड आणि काका आधीच गार्डनमध्ये बसून गप्पा मारत होते. आदित्य तन्वीला घेऊन तिकडेच बसला. थोडा वेळ त्या चौघांच्या कामाच्या आणि इतर गप्पा चालू होत्या. आदित्य तिकडे होता म्हणून अक्षय आणि पिहू पण तिकडे गप्पा करत होते. खूप वेळ मस्ती चालू होती, त्यात पिहू फुल एंटरटेन करत होती. पण आता आदित्यला कंटाळा आला होता. त्याने एकदा तन्वीकडे बघितलं तर ती तिच्याच विश्वात पिहूसोबत मस्ती करत होती. कितीतरी दिवसांनी तो तिच्या चेहऱ्यावर असला बालिशपणा बघत होता. तो तिला बघतच बसला. ए माकडा, मला कॉफी आण जा, मध्येच तिने अक्षयला सांगितलं. पाहिजे तर जा आणि आण, अक्षयने तिला चिडवत बोलला. तसं रागात तिने त्याला बघितलं.
तिच्या बघण्याने तणतणतच तो आत निघून गेला. पिहूला सुद्धा काम काढून तिने आत पाठवलं. समीर म्हात्रेला भेटायला समर्थ गेला नसता तरी चाललं असतं. ते दोघे जाताच तन्वीने विचारलं. तो काहीच नाही बोलला. आता हिला काय सांगू? निलेश आणि समीर म्हात्रेने हे केलं नाही. यामागे तर तो आहे. तो लवकरच येणार आहे. माझाच मित्र, निलेशचा भाऊ. मनातच तो विचार करत होता, ज्याचा थांग पत्ताही तिला नव्हता.